नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिकेवर. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिका. अर्जुन म्हणतो, अजून कोणीही नाही, प्रियाने खून केला विलासचा. हे ऐकून सर्व खुश होऊन जातात. अर्धे जण खुश, अर्धे जण आश्चर्यचकित की काय होतंय. आणि प्रिया नाराज होऊन जाते की काय म्हणतोय अर्जुन. मग नंतर अर्जुन म्हणतो, खून केलाय प्रियाने, साक्षीने काहीच नाही केलं. हे ऐकताच प्रिया खूप टेन्शनमध्ये येते आणि आश्चर्यचकित होऊन जाते की अर्जुन काय म्हणतोय. मग नंतर अर्जुनची आई आणि तिथे सर्व आश्चर्यचकित होऊन जातात की प्रियावर का नाव टाकतं अर्जुन. आता हे बघता सर्व इकडून तिकडे बघतच असतात. मग नंतर आता पुढे काय होईल आपण नक्कीच पाहू. मग नंतर अर्जुन म्हणतो, मग कल्पना म्हणते खून कसं प्रियाने केला असेल. मग नंतर कल्पना म्हणते खून कसं केला असेल. मग नंतर ती म्हणते हो आपण बघूच पुढे काय होतंय. आणि प्रिया म्हणते डोक्यावर पडला की काय अर्जुन, असं का म्हणतोयस. आणि तिथे मैपत, साक्षी आणि दामिनी सर्व खुश होऊन जातात कारण की सर्व नाव प्रियावर आलेलं असतं. मग तिथे विलास म्हणतो की असं कसं, मी आत्तापर्यंत कुठल्याही कोर्टात असं नाही बघितलं. तिथे आय विटनेसला निरोगी असं साबित करतायत आणि असं काही तुमच्याकडे पुरावा न नसताना माझ्या मुलीवर असा आरोप करायचे नाही, असं म्हणतं. महिपत म्हणतो चांगलंच आहे ना, प्रिया अडकली तर तू सुटशील ना पोरी, असं महिपत साक्षीला म्हणत असतो. साक्षीला डाऊट येतो. साक्षी म्हणते की काय होतंय, काहीतरी मला वेगळी शंका दिसते, काय तर होणारच आहे असं साक्षी म्हणते. आता पुढं काही ना काही होणारच आहे, आपण नक्कीच पाहू. मग नंतर महिपत म्हणतात, साक्षी म्हणते आपण बघू पुढे काय होतंय. प्रिया काय ना काही म्हणणार आणि प्रिया काय म्हणली तर मग खूप मोठा नुकसान होणार, असं साक्षी महिपतला सांगत असते. मग महिपत म्हणतो, मग साक्षी म्हणते काय करत असेल असा अर्जुन. मग नंतर महिपत म्हणतो हो बघू आता थांब. मग अर्जुन म्हणतो मी पुराव्याशिवाय काहीच म्हणत नाही, तुम्हालाही माहीत आहे. आणि अर्जुन सुभेदार कधीही काही खोटं बोलत नाही, असा अर्जुन म्हणतो. मग अर्जुन म्हणतो खुनाच्या रात्री काय काय झालं मी सर्व तुम्हाला सांगतो आणि काय काय झालं ते मी नक्कीच तुम्हाला सांगणार, असं अर्जुन कोर्टात प्रवेश करतो. मग नंतर अर्जुन म्हणतो मी सर्व तुम्हाला करून दाखवेल, असं तुम्हाला कळणार नाही आणि शब्दाने तुम्हाला कळणार नाही म्हणून मी ॲक्ट करून दाखवणार, असं अर्जुन म्हणतो कोर्टाला. मग दामिनी विचार करत असते की अर्जुन काय म्हणतोय आणि अर्जुन काय डोकं फिरलं की काय प्रियावर सगळं नाव टाकतंय. आणि अर्जुन आता काय होईल आपण पुढे नक्कीच पाहू. मग नंतर अर्जुन म्हणतो मी आणि चैतन्य माझा असिस्टंट, मी इथे तुम्हाला करून दाखवेल ॲक्ट ही त्या दिवशी खुनाच्या रात्री काय काय झालं. मग अर्जुनला परमिशन भेटते. मग नंतर अर्जुन आणि चैतन्य दोघं करत असतात ॲक्ट. तेव्हा तन्वी म्हणते की यात अर्जुनला काय आलं, माझ्यावर का नाव टाकतोय आणि मी जे गुन्हा केला नाही ते गुन्हा माझ्यावर येईल, असं प्रिया म्हणते. मग अर्जुन आणि चैतन्य दोघं ॲक्ट करत असतात. मग नंतर अर्जुन म्हणतो साक्षी, मी साक्षी आणि अर्जुन चैतन्य. अर्जुन आणि साक्षी एक आणि चैतन्य आणि प्रिया. मग नंतर चैतन्य आणि अर्जुन ॲक्टिंग करत असतात. अर्जुन म्हणतो की मी जे पैसे दिले ते वापस कर आणि व्याजासकट वापस कर मला. चैतन्य म्हणतो मग कधी. मग नंतर चैतन्य म्हणतो व्याजासकट सगळे पैसे वापस करायचे, असं अर्जुन चैतन्य दोघं एकूण एकाकडे बोलत असतात आणि ॲक्ट करत असतात कोर्टासमोर. मग चैतन्य म्हणतो मी कुठून आणू आणि आता माझ्याकडे पण पैसे नाही आहेत. मग अर्जुन म्हणतो की जे पैसे मी दिलेले ते वापस कर. आणि अर्जुन म्हणतो तुला मी फुकटाचे तिकिटे दिले ते तर त्याचे तर पैसे दे ना मला वापस, असा अर्जुन म्हणतो. मग नंतर चैतन्य म्हणतो इथे मी कुठं आणू आणि ते सर्व कोणीही नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो हो मला माहीत आहे, मी तर पैसे दिलेत तुम्हाला आणि सगळे पिक्चर बघायला मीच तुम्हाला दिलं ना, मी तर कोण असणार आहे, असं अर्जुन म्हणतो. नंतर प्रिया पुरी शॉक झालेले असते. मग नंतर आपल्याला दाखवले होते की अर्जुन चैतन्य दोघं एकूण एकाकडे बोलतच असतात. नंतर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन माय ऑनर, हे काय होतंय. मग नंतर दोघं म्हणत असतात. अर्जुन म्हणतो की पैसे वापस कर. चैतन्य म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो हे प्रियाला माहीतच आहे आणि प्रिया कशी आहे आपल्याला माहीतच आहे, ही काही फुकटाची गोष्ट देत नाही आणि फुकटाची गोष्ट घेतच असते, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर दामिनी उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन माय ऑन, असं काय, हे काय चाललं आहे यांचं, हे काय आणलं यांच्या दोघांचं, हे काय स्टेज आहे का इथं ॲक्टिंग करायला, असं दामिनी म्हणते. मग दामिनी म्हणते ह्यांचं मी नाटक का बघू आणि कोर्ट ह्यांचं नाटक काही पाहणार नाही, हे का स्टेज आहे का, असं दामिनी म्हणते. मग नंतर लॉयर म्हणतात. मग नंतर जज म्हणतात ऑब्जेक्शन माय. मग नंतर ऑब्जेक्शन सस्टेन, असं जज म्हणतात.
मग नंतर अर्जुनला म्हणलं जातं की मुद्द्यावर या अर्जुन सुभेदार, असं काही नाटकं नका करावे, मुद्दा आहे ते तुम्ही इथे प्रस्तुत मांडा असं अर्जुनला म्हणलं जातं. अर्जुन म्हणते ओके माय लॉर्ड, मी इथे मुद्दा मांडतो. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही थोडं बघा. आणि प्रिया जेव्हा तिकीट बघायला थिएटरमध्ये गेलेले तर मग ती तेव्हा घरी का आली आणि ती तेव्हा तिथेच घरी का आली. आणि प्रियाला माहिती होतं की ती घरी जाणार आहे आणि साक्षी मला पण माहिती होतं की ते प्रिया थिएटरमध्ये आहे. मग ती थिएटरमध्ये न येता ते घरीच का गेले आणि आश्रमातच का गेले असं अर्जुनने प्रस्ताव मांडला. मग नंतर आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला काही डाऊट येत नाही का. आणि जेव्हा प्रिया आणि प्रियाचे पैसे देत नव्हती तरी पण साक्षीने तिकीट काढून दिलं असं का. आणि हे प्रश्न आता सर्वांनाच पडलेला असतो. मग नंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही एकदा उलट तपासणी करा. मग नंतर अर्जुन म्हणतो की हे दोघं भेटलेले आहेत आणि हे दोघं एकाच प्लॅनमध्ये सामील आहेत आणि या दोघांनीच विलासला मारायचा प्लॅन केलेला असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो हे दोघं एक सोबतच आहेत. आणि जेव्हा प्रिया घरी असते आणि ती येते तेव्हा साक्षी काय येते घरी असा अर्जुन ज्याला सांगत असतो. मग नंतर सर्व तिथेच असतात आणि सर्व विचार करत असतात की अर्जुन काय म्हणतोय. सुरुवातीपासून या दोघांनी मिळूनच प्लॅन केला आहे माय लॉ असं अर्जुन म्हणतो. आणि सर्व एकूण कडेकडे बघत असतात आणि सॉन्ग तिथे दाखवलं येतं आणि सर्व एकूण एकाला बोलत असतात. मग अर्जुन म्हणतो या दोघीचा प्लॅन एकच होता, विलासला मारायचा. आणि हे दोघं एकाच टीममध्ये होते आणि या दोघांनी मिळूनच हा सर्व दृश्य निसलाय आणि दोघांची पण चूक आहे या गोष्टीत असं अर्जुन म्हणतो. मग वकील म्हणतात की अर्जुन सुभेदारला जावा आणि तपासणी करा. मग नंतर अर्जुन तपासणी करायला प्रियाकडे जातो आणि म्हणतो अर्जुन म्हणण्याच्या आधी प्रिया म्हणते मी काही नाटक नाही करत आहे आणि मी सर्व खरं म्हणत आहे. मी आता खरं म्हणणार आहे. आता हे आपण पाहणार आहात की प्रिया सर्व खरं सांगणार आहे. आणि मी सर्व खरं सांगितले. आता मी कोर्टात असलं चुकीचं वाक्य मी ऐकून घेणार नाही आणि चुकीचं मला आरोप चालणार नाही माझ्यावर. आणि मी जे आहे ते खरं सांगितलं आहे आणि मी कोणाचाही खून नाही केला, ना विलासचा ना कोणाचा. आतापर्यंत मी कोणाचाही खून नाही केला असं प्रिया म्हणते. आणि प्रिया म्हणते की मला खून करून काय भेटणार होतं आणि मला या असले खुना करून मला काय भेटणार आहे असं अर्जुनला म्हणतो. म्हणतं अर्जुन म्हणतो पैसा मिळणार होतं तुला आणि पैशासाठी माणूस काहीही करू शकतो हे आपल्याला माहीतच आहे यू ऑनर. आणि अर्जुन म्हणतो तू पैशासाठी काहीही करू शकतोस हे आपल्याला माहीतच आहे. मग नंतर आता पुढे असं दाखवलं येतं की मग नंतर तो म्हणतो दादा काय तर बघ ना, खूनचा तर आरोप खोटंच आहे, हा चोरीचा आरोप असा अर्जुन करतोय आणि हे सर्व थांबव. मग नंतर तो म्हणतो की आपल्याला काही माहीत नाही खरं काय आहे आणि हे सर्व खरं निघालं तर आपण आपल्या तोंडावर पडू. आणि अर्जुनकडे साक्षीदार पण आहे कुसुमताई आणि खूप काय असेल म्हणून आपण गप्प राहिलेले परवड खाईल असं तो म्हणतो. मग अर्जुन म्हणतो तूच पैशाची खूप लोभी आहेस हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि आम्ही तेव्हा बघितलंच आहे जेव्हा आश्रम विकायला येत होतं तेव्हा तूच हो म्हणलेली आणि कोणीही नाही म्हणलं आणि सर्वांमध्ये सर्वजण नाही म्हणत होते, फक्त एकाचाच हो होता, तो होती तू आणि तुझाच हो होता हे आपण पाहिलंच आहे असं अर्जुन म्हणतो. अर्जुन म्हणतो तू हो बोललेलं तेव्हा जेव्हा आश्रम विकायला काढलेलं. म्हणतं आपल्याला बॅकस्टोरी दाखवली होतं की प्रिया म्हणत होते की 10 लाख बघ ना मधुभाऊ 10 लाख भेटत आहेत, मग नंतर आपण हे विकून टाकूया ना, सर्वांचं किती भलं होईल, सर्व अनाथ आश्रमचे पोरं खूप खुश राहतील आणि सर्वांचं बरं होईल ना, बघ ना हे 10 लाख रुपये. मग नंतर हे बघताच मग नंतर आपल्याला दाखवले होतं की अर्जुन म्हणतो तुम्ही खूप लोभी आहात हे आपण पाहिलंच आहे आधी. तर सर्व कोणेकाकडे बघतच असतात. अर्जुनने खूप मोठा सबूत आणलेला असतो आणि खूप मोठा आपल्याला ट्विस्ट दाखवलेलं येतं. आता पुढे काय होईल आपण नक्कीच पाहू. आज प्रिया खरं बोलणार की नाही हे आपण नक्कीच पाहू या एपिसोडमध्ये. मग नंतर जज म्हणतात, मग अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्हाला काय म्हणायचं आहे का. मधुभाऊ येतात आणि म्हणतात हो मला म्हणायचं आहे. म्हणून मधुभाऊ म्हणतात हो त्या दिवशी घडलेलं आणि प्रिया 2-3दा आपण म्हणलेले की हे आश्रम विकून टाका आणि या आश्रमला विकण्याबद्दल हो प्रिया म्हणलेली आणि प्रिया बोललेली की आपण मालदार होऊ आणि हे
विकताच आपण पैसे भेटतील ते वाटून घेऊ आणि असं इथंच बसून आपल्याला काय भेटणार आहे आणि हे विकलेलं त्या माणसांना कोटीला मग आपल्याला खूप चांगलं होईल असं म्हणतात. मग नंतर प्रियाचा आधीचा सीन दाखवला येतो जेव्हा प्रिया म्हणते हो सर्व विकून टाका आणि काल जी मुलगी आलेली तिला विकून टाका आणि आपल्याला जे पैसे भेटतील ते आपण वाटून घेऊ आणि टॅक्स सर्व भरून टाकू. मग नंतर हे आठवून प्रिया खूप त्रासात असते. मग नंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग नंतर मधुभाऊ म्हणतात हो तेव्हा प्रिया मला बोललेली 2-3 टाईम की आपण हे विकू आणि वाटून घेऊ पैसे आणि सर्व टॅक्स भरू आणि सर्व मालदार होऊ. मग नंतर हे पॉईंट ऐकताच अर्जुन म्हणतो काय काय म्हणला तुम्ही परत बोला. मग नंतर मधुभाऊ म्हणतात मालदार. मग नंतर अर्जुन म्हणतो पॉईंट बी नाही नोटेड की मालदार हे शब्द प्रियाला खूप आवडतो आणि ती जन्मल्यापासूनच मालदार व्हायचा प्रयत्न करते. म्हणून असं पण होऊ शकतं ना प्रियाने विलासचा खून केला आहे पैशाच्या नादी. आणि हे ऐकताच मग नंतर सर्व आश्चर्यचकित होऊन जातं आणि अर्जुन त्याचा मान मांडतो आणि म्हणतो की प्रियाने पैशामुळं काहीही करू शकते हे आपल्याला नक्कीच माहीत आहे. नंतर प्रिया म्हणते नाही मी ते मला होतं तेव्हा लालच. पण मग नंतर मैपत आश्चर्यचकित होऊन जातो आणि खुश होत असतो की आता सर्व तिथे जाणार आहे आणि प्रियावरच सर्व आरोप येणार. आणि दामिनी म्हणते मला जे करायचं होतं ते अर्जुननेच केलं आहे चांगलं. मग नंतर दामिनी पण खूप खुश होऊन जाते. आणि मग नंतर आपल्याला पुढच्या भागात दाखवले येते की अर्जुन म्हणतो की प्रियाचाच खून प्रियाने विलासचा खून केला आहे आणि पैशासाठी प्रिया काहीही करू शकते. म्हणून प्रियाने पैसे घेतले असते साक्षी करून मैपत करून पैसे घेऊन. मग नंतर मैपतला ते अनाथ आश्रम पाहिजे होतं म्हणून त्याने प्रियाला पैसे दिले आणि प्रियाने हे सर्व नाचलं आणि प्रियानेच खून केला विलासचा असं अर्जुन म्हणतो. अर्जुन आता हा खूप मोठी सांदी सांगतो आणि म्हणतो की जे काय केलं आहे ते प्रियानेच केलं आहे आणि माझ्याकडे सबूत पण आहेत मी सर्व तुम्हाला सबूत देऊ शकतो. नंतर तेव्हाच प्रियाचे वडील येतात आणि उठतात आणि म्हणतात की अर्जुन सुभेदारनी काही पुराव्याशिवाय नसता बोलावं असं मान्य करतोय मी आणि पुरावे नसल्याशिवाय अर्जुन काहीही म्हणू नको असं अर्जुनला म्हणले जातं. मग नंतर अर्जुन म्हणतो मी पुराव्याशिवाय काही म्हणत नाही आणि हे अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय काहीच म्हणत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुन हे म्हणताच मग नंतर प्रियाचे वडील तिथेच बसतात आणि मग नंतर प्रियाला सहन होत नाही की तिच्यावर सर्व आरोप येत आहेत आणि हा सर्व आरोप प्रियावर येत असतात. कारण की अर्जुन म्हणतो की सर्व मांड प्रियानेच केला आहे आणि सर्व विलासचा खून प्रियानेच केला आहे कारण की पैशासाठी प्रियाने विलासचा खून केला आहे असं अर्जुन म्हणतो. अर्जुन म्हणतो की विलासचा खून प्रियाने केला आहे आणि जेव्हा प्रिया येत होती आश्रममध्ये तेव्हा प्रियाने विलासला पैसे मागितले पण विलासने काही पैसे दिले नाही आणि विलासला माहीतच होतं की प्रिया चोरी करणार आणि प्रियाचा स्वभाव सर्वांना माहीतच होतं की ती चोरी करू शकते. म्हणून ती विलासच्या मागे गेले आणि विलास म्हणला असेल की ही चोरी करू शकते म्हणून मी हिच्या लपवायला पैसे अनाथ आश्रममध्ये जातो. आणि तेव्हा अनाथ आश्रममध्ये प्रिया गेलेले विलास पुढे जात होता कारण की त्याने पैसे लपवायसाठी जात होता. मग नंतर मागे प्रिया येत होती कारण की ते पैसे तिला चोरायचे होते आणि तिला नक्कीच माहीत होतं की हे पैसे विलास कुठेतरी लपवून ठेवणार आहे. आणि मग नंतर विलास पुढे जात होता तेव्हा प्रिया मागे येत होते आणि प्रियाचं एकच निश्चय होता की ते पैसे चोरायचे पण तिचा खूनचा काहीच तेव्हा निर्णय नव्हता. पण मग नंतर तिला खून करावाच लागला. मग नंतर पैशाच्या लोभी आहे ती पैसे तर खूप मागते ती आपल्याला माहीतच आहे. मग नंतर विलास पैसे लपवायसाठी आश्रममध्ये गेला. मग नंतर विलास लपवताच मग नंतर प्रियाने म्हणलं की पैसे दे मला. मग नंतर विलास बोलला मी नाही देणार पैसे तुला आणि काही कर मी तुला नाही देणार. मग नंतर अर्जुन म्हणतो हे सर्व. मग नंतर विलास ज्याने पैसे लपवले तिथे एक पिस्तूल होती आणि त्या पिस्तूलने ट्रिगर केला विलासवर आणि बोललं की पैसे दे नाही तर मी तुला मारून टाकेल. आणि पैशासाठी विलासला असे धमकी दिलेली असते. विलास म्हणतो तू काही कर मी तुला पैसे नाही देणार. मग
अर्जुन म्हणतो की तूच खून केलाय, का खून केलाय तू ते सांग. मग नंतर अर्जुन हे म्हणतात, प्रिया म्हणते मी नाही खून केला आणि मी खून नाही केला, मी का खून करेल, असं अर्जुनला म्हणलेलं जातं. मग नंतर तिथे प्रिया म्हणते मी नाही खून केला. अर्जुन म्हणतो की तेव्हा तिला पैसे नाही भेटले म्हणून तिने विलासचा खून केला आणि तिने टेकल केला विलासवर आणि विलास पैसे देत नव्हता आणि तेव्हा तिथे मधुभाऊ आले आणि मधुभाऊ थांबवायचा प्रयत्न करत होते. प्रियाने मधुभाऊचा अपमान केला. प्रियाने मधुभाऊचा अपमान केला आणि म्हणलं की तुम्ही तिथे जाऊन थांबा, माझ्या नादीला नाही लागायचं आहे. मग नंतर प्रियाने बॅगेतून पिस्तूल काढली आणि विलासवर ट्रिगर केलं. तेव्हा मधुभाऊने थांबवलं आणि चुकीने प्रियाच्या हाताने खून झाला आणि विलास तिथे मध्ये मरून पडला. तेव्हाच मग नंतर मधुभाऊ काहीच करू शकले नाही आणि मधुभाऊची तिथं फिंगरप्रिंट त्या गनवर आली आणि प्रियानेच खून केलं हे आपल्याला माहिती आहे आणि प्रियाच खूप मोठी सबूत आहे आपल्याकडे असं म्हणतो. मग नंतर प्रियाचे वडील उठतात आणि म्हणतात की माय लॉर्ड, असं मी खपून घेणार नाही. माझ्या मुलीवर काही आरोप होत आहे आणि असले आरोप मी खपून घेणार नाही आणि असले आरोप मी गपचूप नाही बसणार आता, असं अर्जुन सुभेदार काहीही म्हणत आहेत. माझ्या मुलीने काही नाही केलं, मला माहीत आहे. नंतर प्रिया म्हणते की तुम्ही काय सबूत द्या ना, मी मारलं आहे ते. मग नंतर प्रिया खूप घाबरलेली असते. प्रिया काहीच म्हणत नाही आणि प्रिया घाबरून जाते पूर्ण. मग नंतर प्रिया म्हणते मी नाही केलं, मी फक्त मागून पाहिलं की काय झालं. मी जेव्हा खुर्च्या मागे होते तेव्हा तिथे खून झाला, मी खून नाही केला, असं प्रिया म्हणते. आणि जेव्हा मधुभाऊ तुला थांबवायचा प्रयत्न करत होते तेव्हा तू मधुभाऊचा अपमान केला आणि मधुभाऊ पण नाही ऐकलं आणि विलासवर गोळी झाडली. मधुबाई काय करताच तेव्हा विलास खाली पडला आणि विलास मरून गेला. मग नंतर तू मधुभाऊला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊ काय मरू शकले नाही, कारण की तुझ्या पिस्तूलमध्ये एकच गोळी होती आणि ती एक गोळी विलासला लागली होती आणि मधुभाऊने खूप प्रयत्न केला पण विलास नाही वाचला. आणि तू मधुभाऊलाही प्रयत्न केला मारायचं, ती तुझे वडील असून तू त्यांना मारायचा प्रयत्न केला कारण की तुला ते पैशांचा बॅग, मोठा बॅग पाहिजे होता. अर्जुन हे म्हणतात. मग तर प्रिया म्हणते मी नाही मारलं, कितीदा मी सांगू. म्हणतं अर्जुन म्हणतो का मारलं, तू का मारलं ते सांग आणि तू का मारलं. प्रिया तुझ्या वडिलांना मारायचा प्रयत्न केला, तू का मारायचा प्रयत्न केला, तू सांग. अर्जुन हे म्हणतात. सर्व एकडे बघत असतात. प्रियाचे वडील म्हणतात की काय होतंय, पण तो काहीच करू शकत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो मी सर्व सांगतो. मग नंतर अर्जुन म्हणतो का केलं प्रिया तू विलासचा खून, सांग लवकर सांग आणि मी असं गुन्हेगारला सोडणार नाही आणि मी असं गुन्हेगारला सोडणार नाही आणि कुठल्या पण निरोग माणसाला जेल नाही होणार, मी असं म्हणतो. मग नंतर प्रिया डोक्याला हात लावते आणि म्हणते मी खून नाही केला, मी कितीदा सांगू, आणि ती प्रयत्न करत असते स्वतःला सांभाळायचं. मग नंतर तिथे प्रियाचे वडील म्हणतात की सॉरी माय ऑनर, मी इथे उठून बोलतोय पण माझ्या मुलीवर असे काही आरोप मला चालणार नाही आणि माझी मुलगी काहीच नाही केलं, मी असं माझ्या मुलीला जेलमध्ये जाताना मी नाही पाहू शकणार. आणि तो अर्जुनला धमकी देतो आणि म्हणतो की काय म्हणतोय अर्जुन, खरं खरं सांग, जे आहे माझ्या मुलीवर असं नाव नाही टाकायचं, असं अर्जुनला म्हणतो. मग तो म्हणतो अर्जुन सुभेदार ह्याच्यासाठी पुरावे लागतात आणि पुरावे कुठे आहेत, असं अर्जुनला म्हणतो. आणि तू काय ते सबूत नसल्याशिवाय नाही बोलायचं, असं अर्जुनला म्हणतो. आणि म्हणतो तू माझ्या मुलीवर असं काही आरोप करू शकणार नाहीस आणि मी हर एक पुरावा घेणार, तुझ्या माझ्या मुलीने जे जे गुन्हा केलं त्याचा सर्व पुरावा आधी आण. आणि तुला नक्कीच माहिती आहे की पुराव्याशिवाय कोर्ट काहीच मानत नाही आणि हे फक्त एक स्टोरी आहे, तू जे सांगतोस ते फक्त एक स्टोरी आहे आणि तू ते बनवून तू कोर्टाला असं गुमराह करू शकत नाही आणि तुला नक्कीच माहिती आहे की कोर्ट तुझा ऐकून घेणार नाही आणि तू गप्प राहा, असं माझ्या मुलीवर आरोप नको टाकू, असं म्हणतो. मग नंतर अर्जुन काही म्हणत नाही. अर्जुन म्हणतो प्रियाला, प्रिया बघतच असते. प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेले असते. मग नंतर आपल्याला दाखवले होते की मग नंतर लॉयर म्हणतात ऑर्डर 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 आणि गप्प बसा, मी तुमचा मुंडा वाढायला तुम्हाला हे करेल पण असं आवाज वाढू नका, असं जज म्हणतात. मग जज म्हणतात की अर्जुन म्हणतो का केलं तू विलासचा खून, नक्की सांग 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 सांग, तू विलासचा खून का केला आहेस, असं म्हणतो. मग नंतर प्रिया म्हणतच नाही. प्रिया म्हणते मी नाही केला खून. आता आपल्या प्रोममध्ये दाखवले होते की अर्जुन म्हणतो का केला तू खून, प्रिया सांग तू का केला खून, आणि तो खूप रागात म्हणत असतो. म्हणतो प्रिया खूप घाबरलेली असते आणि प्रिया म्हणते मी नाही केला खून, मी कितीदा सांगू, मी खून नाही केला, खून केलाय साक्षीने,
हे ऐकता सर्व आश्चर्यचकित होऊन जातात. मग तर अर्जुन म्हणतो, हेच होता माय लॉर्ड सर्वात मोठा पुरावा आणि मला असं वाटतंय की या दोघांना शिक्षा झाली पाहिजे. असं माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे की या दोघाला पण शिक्षा द्यावी. आणि साक्षीनेच खून केला आहे आज इथे सिद्ध झालं आहे. आता इथे सिद्ध झालं आहे की तिथे साक्षीनेच खून केला आहे, नाही की प्रियाने. आता पुढे काय होईल हे आपण नक्कीच पाहू.